काय सांगाल काल चिरंजीवांवरती काल जो काही प्रकार घडला त्याबाबत आपलं काय आपलं मत आहे? कालचा जो प्रकार मांडुगण फराट येथे घडला तो अत्यंत निंदनीय आहे, घृणास्पद आहे. आपण लोकशाही पद्धतीनं निवडणुका लढत असतो, परंतु आज ह्या निवडणुकांचा जो काही थर आहे तो किती घसरला आहे हे कालच्या गोष्टीवरून आपल्याला दिसून येतं. लोकशाही आहे का नाही असं वाटायला लागतं. त्या आमदारकीच्या पदासाठी समोरची काही लोक सगळं काही विसरून काही अशा प्रकारचे गैरकृत्य करायला कोणाला तरी भाग पाडतात आणि हे करण्यामुळं त्यांना असं वाटत असेल की आमच्या कुटुंबाची सगळी बदनामी होईल आणि म्हणून हे प्रकार त्या ठिकाणी दिसून येत आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की जी परिस्थिती राहिलेली गृह खात्याची ती अत्यंत दुर्दैवी आहे. कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्यच राहिलं नाही. कारण आज नुसता माझ्या आमदारांचा मुलगा सोडून द्या, पण तो एका साखर कारखान्याचा चेअरमन आहे आणि साखर कारखान्याच्या चेअरमनवरती अशी परिस्थिती येणं, त्याला डांबून ठेवणं, 10 कोटीची मागणी करणं, म्हणजे चालले काय या राज्यामध्ये? असे प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मनामध्ये येतात. तर अशा या गोष्टीचा बंदोबस्त होणं ही काळाची गरज आहे. असं कृत्य परत घडू नये, कारण असं कृत्य घडवून आज ऋषिराज तरुण आहे. शेवटी त्याला पण वाईट वाटतं की अशा प्रकारानं आपल्याला कोणीतरी बोलवून नेणं, फसवून. आज निवडणुकीचं काळ आहे. आपण निवडणुकीच्या काळामध्ये मतं मागण्यासाठी अनेक ठिकाणी फिरत असतो, जात असतो. एखाद्याने सांगितले की ह्या वस्तीवरती चांगलं मतदान आहे, जरा तुम्ही आलं तर मतदान होईल आपल्याला, म्हणून पण आम्ही लोक जात असतो. याचा अर्थ अशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी बोलून घेणं, तिथं 5-7 लोक एकत्र येणं, खोलीतनं आत कडी लावून हातपाय बांधणं, गळ्याला आवळायचा त्या ठिकाणचा त्यांचा तो प्रकार, किंवा वर टॉवेल टाकून त्याचं त्या ठिकाणी मुंडकं झाकणं, आणि ज्या वेळेला गळ्याला एखादी दोरी कासते माणसाला, आपल्याला माहिती आहे की श्वासोच्छ्वास बंद व्हायला काय 2-3 मिनटं बास होतात, तर माणूस त्यामध्ये तो जाऊ शकतो. आणि मग अशा वेळेला असं अघोरी कृत्य काही लोक करतात असा प्रश्न पडतो. आणि हे केल्याच्या नंतर अशी सगळे त्यांनी घृणास्पद प्रकार केल्याच्या नंतर तो म्हणतोय की मला समोरच्याकडनं 10 कोटी रुपये मिळणार आहे. अरे म्हणजे तुला कोणीतरी 10 कोटी रुपये देण्याचा आमिष दाखवल्यामुळं तुम्ही लोक इतके बेफाम झालेत का, असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. त्यामुळं मी पोलीस खात्याला विनंती केलेली आहे की ह्याचा मूळ सूत्रधार कोण आहे. कारण ह्याचा कोणीतरी सूत्रधार असतो. ही मुलं ज्यावेळेला करतात त्यांचं खेळणं म्हणून कोणीतरी उपयोग करतं. म्हणून माझी त्यांना विनंती की मूळ सूत्रधार याच्याकडं नीट आपण त्याला तपासलं, पाहिलं आणि शोधलं तर निश्चितपणे समाजात असे प्रकार भविष्यात होणार नाही. यामागे काही राजकीय षडयंत्र आहे असं वाटतंय का? आज मी त्या विषयावर बोलू शकत नाही, कारण पोलिसांनी सगळं ताब्यात घेतलेलं आहे. CDR ज्या वेळेला त्याच्या मोबाईलमधली माहिती येईल बाहेर बरीचशी, मग त्यावरून लक्षात येईल, किंवा त्याच्या बंगल्यावरती कोण कोण येत होतं, जात होतं, गाड्या कोणाच्या यायच्या जायच्या, हा संबंध कोणाकोणाशी या मुलाचा होता, त्यावरनं भविष्यात निश्चितपणे याच्यावरती प्रकाश पडू शकतो. किती जणांना अटक केली? काल माझ्या माहितीनं 3 लोकांना अटक केलेली दिसते. आणि जी महिला भगिनी ती कालपासून फरार झालेली आहे. पोलीस तिचा शोध घेतात. आपण पण पोलिसांना काही काळ दिला पाहिजे अशा मताचा मी आहे. निश्चितपणे पोलीस खातं तिला शोधतील आणि आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटतं. किती जणांचा सहभाग त्याच्यामध्ये होता? आत्ता असं सांगता येणार नाही आकडेवारी सहित, कारण काही आत होते, काही बाहेर होते. पण सगळेच जण ते प्रक्रियेत होते, कारण तिथली माहिती घेतली तर त्यातले 2-4 जण तो रस्त्याने येता जाताना पाहत होते. आणि
ऋषिराजला फसून नेलं की म्हणले इथं आपल्याला पुढं ही 4 चाकी गाडी जाणार नाही, मोटरसायकलवर जावं लागेल. काल मी स्वतः त्या स्थळावरती गेलतो, पाहिलं 4 चाकी गाडी जाती, निर्जन असं ते ठिकाण दिसतं. म्हणजे तिथं फार मोठ्याने किती ओरडलं तरी बाहेर कोणाला आवाज जाणार नाही, अगदी लाऊडस्पीकर लावला तरी जाणार नाही बाहेर कुठं. अशा ठिकाणी त्याला घेऊन जाणं, आणि त्याला कसली कल्पना नव्हती, तो प्लेन होता, त्याला फक्त प्रचार करायचा एवढंच माहिती आणि माणसं जोडायची. त्यामुळं हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. आरोपी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीचे नव्हते. 4 दिवसापूर्वी कोणीतरी म्हणजे प्लॅनिंगने असावा माझ्या माहितीने, की तो ऋषिराजच्या संपर्कात आला. 4 दिवसापासून तो शिरूरला बी त्याच्यावर प्रचार करत होता, आणि काल त्याने आग्रह धरला की आपल्याला मांडुगणला फिरायचे, तुम्ही या. असे बरेच फोन त्यांनी काल ऋषिराजला केले. त्यामुळे ऋषिराजने पण तो विचार केला की बाबा आपल्या ह्या मुलाचा फोन येतोय, मांडुगणचाच आहे, म्हणून तो काल मांडुगणला प्रचारासाठी ऋषिराज आणि त्याचे मित्र आले होते. विरोधात घटक पक्ष हा असलेला एका नेत्याने आत्ताच स्टेटमेंट दिलंय. सगळा प्रकार खोटा आहे. आता आपल्याला सांगू इच्छितो की आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिले, कुठंतरी खोटं बोलणं म्हणजे ते पटतं का आपल्याला, कोणाला पटेल का? या परिसरामध्ये सगळ्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आमचं कुटुंब, आम्ही कधी असला गैरफायदा कशाचा घेतलेला नाही. निरपेक्षपणे आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जातो, आणि मग अशा वेळेला त्याला फसून मोटरसायकलवर नेणं, परत ते झाल्यावरती 10-15 पोरं परत त्या जिथं जेवायला गेला तिथं जाणं, याच्यावरनं हे सगळं कळतंय. त्यामुळं त्या नेत्याने असाही आरोप केला की याच्यात जाणीवपूर्वक ओबीसी समाजाची नावं घेतली गेली. आता हे कोणत्या समाजाची नावं घ्यायचा विषय नाही साहेब. आरोपी सापडलेत आणि आरोपींनी कबूल केले. कालच मला DYSPने सांगितले की मीच ते केले, आणि जी क्लिप आहे साहेब, जी थोडीफार ऐकायला मिळालेली, की 10 कोटीची भाषा त्याची, त्याचा आवाज येतोय किंवा कशा पद्धतीनं त्यांनी ते शूटिंग स्वतःच केले, हे त्या क्लिपमधनं जाणवत असल्यामुळं हे सत्य हे काही दिवसात समोर येईल. एकाच कुटुंबातले आरोपी आहेत का वेगवेगळे? आज तसं मला सांगता येणार नाही, कारण पोलिसांचा तपास चालू आहे. जी 2-3 नावं मला कळली तेवढीच नावं माहिती, बाकीची नावं पोलिसांच्या शोधानंतर आपल्याला समोर येतील. आणि निवडणुकीच्या काळामध्ये बापू असा हा प्रकार घडतो. निश्चितपणे अत्यंत वाईट आहे. तुम्ही लोकशाही मार्गाने निवडणुका जिंका. इथं असा प्रकार आमच्या कुटुंबाभोवती करून आम्हाला खच्चीकरण करण्याचं काम करण्याचं त्यांच्या मनामध्ये असेल, पण जनता जनार्दन सगळे ओळखत असते. त्यामुळं याचा काही परिणाम होणार नाही, कारण सत्य सत्य असतं, खोटं खोटं असतं, हे समाजाला माहिती असतं, आणि उद्याच्या तुम्हाला काही दिवसात याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतरची तुमची भूमिका काय असणार? काही नाही, आता निवडणुका जवळ आल्यात. खरं म्हणजे आम्ही प्रचारात गुंग आहे. या गोष्टीकडं लक्ष द्यायला आम्हाला अजिबात वेळ नाही. पोलीस त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सगळी चौकशी करतील. पण मला परत गृह खात्याबद्दल मला बोलावंसं वाटतं, की गृह खातं आपलं झोपलं आहे का निष्क्रिय झाले का? गृह खात्याच्या अनेक आपण पाहिलेल्या गोष्टी, की त्यामुळं लोकांना, सामान्याला खूप त्रास होतोय. त्यामुळं एक निष्क्रिय गृह खातं, गृहमंत्री या राज्याला आज लाभलेलं आहे, असं माझा आरोप आहे. आपल्याला कोणी मोठ्या नेत्यांनी किंवा इतरांनी कोणी अधिकाऱ्यांनी संपर्क साधला नाही? आमच्या सगळ्या नेत्यांनी आमची विचारपूस केली, फोन केले. मग त्यात सुप्रियाताई सुळे असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय रोहितदादा असतील, आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, आणि इतर अनेक सहकारी, की ज्यांनी, जयंत पाटील साहेब असतील, जिल्ह्याचे शेवळे बापू असतील, अंकुशराव काकडे असतील, ह्या सगळ्यांनी चौकशी आमची केली, आणि त्यांनी या गोष्टीचा निषेध पण केलेला आहे. स्वतः विरोधकांचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे कुठेतरी रडीचा डाव खेळतात हे विरोधक, असं वाटतं? नक्कीच वाटते. मी आज कोणाचं नाव घेत नाही, पण काही काळात हे उघडं होईल की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना पराभव समोर दिसत आहे, आणि त्या पराभवामुळं असं काहीतरी आम्हाला कशात तरी गुंतून आमच्या कुटुंबाला बदनाम करायचं असलं षडयंत्र आज
समोरची लोक विरोधी लोक करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसतात. मला वाटतंय तसे की पोलीस खातं योग्य दिशेनं तपास करीन आणि निश्चितपणे आम्हाला ते न्याय देतील. तक्रार नोंदवण्यास जरा उशीर झाला किंवा लगेचच सहकार्य केलं असं काय? नाही, तक्रारीला काय असतं की मी स्वतःच वादविवाद टाळत असतो. मी नेहमी आमचं कुटुंब पोलीस स्टेशनपासून थोडं 2 हात दूर असतं आणि मग बाबा कधी असं वाटतं की काय किरकोळ झालं की या निवडणुकीच्या निमित्तानं, मग किरकोळ असेल तर कशाला. परंतु ज्या वेळेला DYSPच्या निदर्शनास आलं की हे सगळं सत्य आहे, मग त्यांनी लगेच FIR दाखल करून घेतली आणि कारवाई सुरू केली आणि योगायोगानं आरोपी पण सापडले गेले. पप्पू, ह्या घटनेत 4 दिवसापूर्वी जिथं ही घटना झाली, ज्या घरात, त्या परिसरात वाघोलीतली एक कार फिरत होती असं कळाले आणि हे जे आरोपी आहे त्यांच्यातल्या काही जणांना देवदर्शनाला पण घेऊन गेले होते. तर इथं याच्यात कुठंतरी विरोधकांचा डाव किंवा कनेक्शन असू शकतं. आता गाडी फिरली हे तर सत्यच आहे, कारण त्या गाडीचे फोटो नंबर तिथं आज आपण पाहिलं असेल की पोलीस खात्याकडं आलेले आहेत आणि त्या अँगलनी पण पोलीस खातं तपास करत आहे की बाबा ही गाडी का सतत करत होती, का यांना प्रोत्साहन देत होती. अनेक वेळेला अशा आरोपींना कोणीतरी मोठा मासा प्रोत्साहन देतो आणि मग त्यासाठी तो म्हणतो मी तुला एवढे कोटी देतो तेवढे कोटी देतो, म्हणून तो स्वतः सांगतोय की मला समोरचे 10 कोटी रुपये देणार आहेत असा स्वतः तो बोलतोय आणि परत ऋषीराजला पण 10 कोटीची मागणी तो करतोय. म्हणजे हे खंडणी बहादरच आहे असं म्हणलं तर वावगं नाही. असं थेट कुणाचं नाव मी नाही घेऊ शकत. पोलीस खातं कुणाचं नाव नाही घेतलं का? हां आरोपीने कुणाचं नाव नाही घेतलं? अजून आता पोलिसांची चौकशी चालू आहे. हळूहळू ते नाव पडेल. आज आपल्यासमोर उगाच पुरावा नसेल तर कोणाचं नाव घेणं योग्य नाही. CDRमुळे जर काही माहिती मिळाली तर पोलीस खातं नक्कीच ती कारवाई करेल आणि मला आशा आहे की ते नाव पुढे येईल की लोकांनाही समजतं ह्याच्यामागं कोणाचं षडयंत्र असतं. फक्त आज लोक किंवा आम्ही लगेच का बोलत नाही तर पुराव्याची गोष्ट असते, पण लोकांना सगळं ज्ञात असतं की ह्याच्यामागं कोण आहे, कोणता गुंड आहे, मग मलिदा गँगमधला कोण आहे का, MIDC मधला कोण गुंड आहे का, हे सगळं हळूहळू पोलीस खातं माहिती बाहेर काढेल. तुमच्या विरोधी उमेदवारांनी म्हटले की या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी व्हावी आणि घडलेली घटना निंदनीय आहे. आम्ही तेच म्हणतोय. मगापासून मी तुम्हाला काय सांगितलं, ही चौकशी पारदर्शकपणे व्हावी, सत्यच बाहेर आलं पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे पोलीस खातं तसं त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करेल. तो काल प्रकार घडला त्याच्यामध्ये भाऊ पुळतू नावाचे जे व्यक्ती तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ता आहेत, आमच्या पक्षाची नाही आहे. 4-6 दिवसापूर्वी तो आला, पण आम्हाला जी माहिती कळली की 1 महिन्यापासून ह्याचं प्लॅनिंग चालू होतं. त्याच्या अगोदर पण मला पोलीस खात्यानं एक रिपोर्ट दिला होता की तुम्ही तुमचं कुटुंब थोडं सावध राहा, तुम्हाला हनी ट्रॅप करायचं प्रयत्न सुरू आहेत. आम्ही थोडं सतर्क होतो. आज समोरच्यांच्या बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहे, पण आज लगेच त्याचा उहापोह करणं गरजेचं नाही. योग्य वेळेला त्याचा सगळा उहापोह मी करेल. त्यामुळं आज आमच्यावरती जो अन्याय झाला आहे तो पोलीस खात्यानं चांगल्या पद्धतीनं आणि पारदर्शकपणे त्याचं संपूर्ण जी काही माहिती असेल ती माहिती जनतेसमोर यावी अशी आमची आशा आहे.